पुरंदरच्या तहात महाराजांच्या करामतीने जयसिंगाला धोबी पछाड. महाराजांनी 11 किल्ले आणि 2 कोटी रुपये गायब कसे केले? किल्ल्यांची बुचकळ्यात पाडणारी चमत्कारिक पद्धतीची सरमिसळ वाटणी कशी झाली? पुरंदरच्या तहात जयसिंगाने महाराजांना गुडघ्यावर आणले. त्यांचे स्वराज्य छाटून चतकोरच शिल्लक ठेवले. हे खरे की खोटे याची पुराव्यांनिशी चिरफाड करणे म्हणजेच पुरंदरचा तह डी कोड करणे आहे. मुत्सद्दी म्हणून डोक्यावर घेतला गेलेला औरंगजेबाचा बंदा गुलाम जयसिंग महाराजांच्या समोर उल्लू का पठ्ठा कसा ठरला हे यातूनच समजणार आहे. नमस्कार इतिहास मित्रांनो. औरंगजेबाने जिंकलेल्या मुलखात महाराजांचे स्वराज्य शिरलेच कसे, का आणि किती घुसले होते? तहानुसार औरंगजेबाला दिलेले किल्ले आणि महाराजांच्याकडे राहिलेले किल्ले यांच्या नकाशातून एक भलतीच चमत्कारिक बाब समोर येते. ती कोणती? पुरंदर तहातील किल्ल्यांची वाटणी 23 औरंगजेब आणि 12 महाराज अशी नसून प्रत्यक्षात 20 किल्ले औरंगजेबाला आणि 24 किल्ले शिवरायांकडे अशी कशी झाली? पुरंदर तहाच्या डिकोडिंगचा हा तिसरा भाग जयसिंगाच्या फार गाजावाजा झालेल्या मुत्सद्देगिरीचे आणि वरचढपणाचे पितळ साफ उघडे पाडेल. याआधीचे पुरंदर तहाचा जन्म आणि तहातील मुलखांची मेख हे दोन्ही भाग तुम्ही पाहिलेच असतील. पाहिले नसतील तर ते आधी पहा, म्हणजे हा तिसरा भाग कळणे खूप सोपे जाईल. या तिसऱ्या भागात महाराजांचे 2 बुद्धिमान डाव सादर होत आहेत, अर्थात नेहमीप्रमाणेच पुराव्यानिशी. इथे आधी महाराजांची औरंगजेबाच्या मोगली मुलखावरील आक्रमणे आणि स्वराज्य विस्तार थोडक्यात सांगतो. विजापूरचा मोहम्मद आदिलशहा मेल्यानंतर औरंगजेबाने 1657 साली विजापूरच्या आदिलशाहीवर आक्रमण केले होते. औरंगजेब आदिलशाही मुलखात असतानाच त्याचा बाप शहाजहान दिल्लीला गंभीर आजारी पडला. मोगल तख्त काबीज करण्यासाठी उतावीळ झालेला औरंगजेब औरंगाबादकडे आला आणि तिथून दिल्लीला जायची तयारी करू लागला. नेमक्या याच काळात शिवरायांनी मोगलांवर पहिला हल्ला केला. औरंगजेब विजापुरी मुलखात गुंतल्याची संधी साधून महाराजांनी एप्रिल 1657 मध्ये मोगलांचे जुन्नरचे मजबूत ठाणे हल्ला करून 3 लाख होणांसह 200 घोडे, जडजवाहीर आणि इतर किमती साहित्य लुटून नेले. मागोमाग जून महिन्यात अहमदनगरवर हल्ला करून तिथून 700 घोडे, काही हत्ती यासह पुष्कळ धन लुटले. इथूनच सुरुवात झाली शिवराय विरुद्ध औरंगजेब यांच्यातील वैराची आणि संघर्षाची सुरुवात. त्यातच शिवरायांनीच स्वतःहून पहिल्यांदा मोगलांवर असे हल्ले केल्याने तर औरंगजेब भयंकर चिडला. जेमतेम एका जिल्ह्या एवढे राज्य असणाऱ्या शिवरायांनी अर्ध्याहून जास्त हिंदुस्थानवर अंमल करणाऱ्या बलाढ्य अशा मोगली सल्तनतीला थेट आव्हान दिले होते आणि तेही आधी स्वतःच मोगलांच्यावर आक्रमण करून दिले होते. औरंगजेब संतापला होता, पण दिल्ली गाठायच्या गडबडीमुळे एक प्रकारे अगतिक सुद्धा झाला होता. अशा परिस्थितीत महाराजांनी त्याला आणखी 2 जबरदस्त तडाखे दिले. 1657 सालच्या ऑक्टोबरमध्ये महाराजांनी मोगलांची उत्तर कोकणातील कल्याण आणि भिवंडी ही शहरे हल्ला करून जिंकूनच घेतली. मागोमाग 9 जानेवारी 1658 ला मोगलांच्या ताब्यातील बलाढ्य आणि विस्तीर्ण असा माहुलीचा किल्ला महाराजांनी हल्ला करून जिंकला. औरंगजेबाला हे सर्व असह्य झाले होते, पण त्याला आता दिल्ली गाठणे भागच होते. शिवरायांची ती सर्व कृत्ये लक्षात ठेवून औरंगजेब 25 जानेवारीला औरंगाबादहून दिल्लीकडे रवाना झाला. दिल्ली गाठून भावांना दूर सारून बापाला कैद करून औरंगजेब 1658 सालच्या जुलैमध्ये मोगल सल्तनतीचा बादशहा होऊन तख्तावर बसला. इकडे दख्खनमध्ये महाराजांचा स्वराज्य विस्तार चालूच होता. 1659 साली अफजल खानाला फाडून त्याला त्याच्या सैन्यासह प्रतापगडच्या युद्धात महाराजांनी साफ बुडवले. यानंतर आदिलशाही मुलखात घुसून पन्हाळा महाराजांनी जिंकला. त्यानंतर महाराज पन्हाळगडावरच सिद्धी जोहरच्या वेढ्यात अडकले. याच वेळी औरंगजेबाने शिवरायांचा नायनाट करण्यासाठी पाठविलेला त्याचा मामा शाहिस्ते खान शिवरायांच्या स्वराज्यात घुसला. हा शाहिस्ते खान पुण्यामध्ये तब्बल 3 वर्षे ठाण मांडून बसला होता. 1663 सालच्या एप्रिलमध्ये एका रात्री अतर्क्य आणि धाडसी असा हल्ला करून महाराजांनी शाहिस्ते खानाच्या
उजव्या हाताची बोटे छाटली आणि थोटका झालेला शाहिस्ते खान पुण्यातून चालता झाला. या मागोमाग 1664च्या जानेवारीत मोगलांचे धनसंपन्न आणि सुंदर असे सुरत शहर महाराजांनी लुटले. अर्धे अधिक सुरत शहर तर जाळून टाकले. आणि यानंतर औरंगजेबाने रवाना केलेला मिर्झा जयसिंग शिवरायांना दफे करण्यासाठी महाराष्ट्रात येऊन शिवस्वराज्यामध्ये दाखल झाला. त्याने पुरंदरगडाला वेढा घातला आणि हा वेढा चालू असतानाच महाराज जयसिंगाला भेटायला आले आणि पुरंदरचा तह झाला. या पुरंदरच्या तहातील कलमे आपण पाहिलेलीच आहेत. आता इथे आधी आपण या पुरंदरच्या तहावेळचा महाराजांच्या स्वराज्याचा नकाशा पाहूयात. 1657 सालचा शिवस्वराज्याचा मुलूक आपण या नकाशात आधी पाहिला होता. 1665 सालापर्यंत महाराजांचे स्वराज्य जुन्या निजामशाही मुलखात म्हणजे 1657 साली मोगल सल्तनतीमध्ये समाविष्ट झालेल्या भागात किती विस्तारले होते त्याचा नकाशा आता पाहूयात. पुणे जिल्ह्यातील इंदापूर पासून सह्याद्रीपर्यंतचा घाटावरचा मुलूक आणि सह्याद्रीच्या पश्चिमेला शहापूर ते महाड हा संपूर्ण कोकण पट्टा महाराजांच्या स्वराज्यात समाविष्ट होता. शहापूरच्या उत्तरेला पालघर जिल्ह्यातील आशेरीगड सुद्धा महाराजांच्याच ताब्यात होता. मोगलांना आदिलशाहीकडून मिळालेल्या संपूर्ण निजामशाही मुलखात महाराजांच्या स्वराज्याचा विस्तार असा झालेला होता. तसेच या मुलखाच्या दक्षिणेला विजापुरी तळकोकणचा संपूर्ण भूभाग आणि विजापुरी बालाघाटातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील काही भाग महाराजांच्या स्वराज्यात होता. हे या नकाशात दिसते आहे. आता आपण पुरंदर तहानुसार महाराजांच्या ताब्यातील मुलखाची आणि किल्ल्यांची वाटणी कशी झाली, म्हणजे महाराजांनी औरंगजेबाला दिलेले किल्ले आणि महाराजांकडे उरलेले किल्ले, हे सर्वात महत्वाचे कलम नकाशांसह सविस्तरपणे जाणून घेऊयात. पुरंदर तहामध्ये जे 23 किल्ले महाराजांनी जयसिंगाकडे सोपविले त्यांची जयसिंगाच्या पत्रातून आलेली नावे अशी आहेत: पुरंदर, वज्रगड, सिंहगड, खांदकडा, लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना, रोहिडा, सिद्धगड, माहुली, पळसगड, भंडारदुर्ग, कोहोज, विकटगड, प्रबळगड, माणिकगड, कर्नाळा, सागरगड, मृगगड, घनगड, सोनगड आणि मानगड ही त्या 23 किल्ल्यांची नावे आहेत. या यादीमध्ये खांदकडा हे जे नाव आहे तो स्वतंत्र किल्ला नसून सिंहगडाच्या तसेच पुरंदरगडाच्या सुद्धा एका भागाचे नाव आहे. दुसरी बाब, यामध्ये माहुली, पळसगड आणि भंडारदुर्ग अशी 3 किल्ल्यांची नावे आहेत. पण मुळात पळसगड आणि भंडारदुर्ग हे सुद्धा माहुली किल्ल्याचेच भाग आहेत. म्हणजे इथे फक्त माहुली हा एकच किल्ला धरला पाहिजे. म्हणजेच खांदकडा, पळसगड आणि भंडारदुर्ग ही 3 नावे त्या यादीतून वजा केली की किल्ल्यांची संख्या 23 वरून 20 वर येते. आणि यामुळेच औरंगजेबाच्या अधिकृत फरमानात महाराजांनी 20 किल्लेच दिले असे स्पष्टपणे म्हटलेले आहे. महाराजांनी केलेल्या किल्ल्यांच्या यादीतील नावांच्या चलाखीकडे जयसिंगाचे दुर्लक्ष झाले असेल, त्याने दुर्लक्ष केले असेल, पण औरंगजेबाने मात्र ती चलाखी कुणीतरी लक्षात आणून दिल्यानंतर महाराजांनी 20 किल्लेच दिलेत असे म्हटलेले आहे. आता आपण नकाशामध्ये हे किल्ले पाहूयात. तुम्ही आता पाहत असलेल्या या नकाशात महाराजांनी मोगलांना दिलेले किल्ले दिसत आहेत. यातील महत्वाचे किल्ले म्हणजे माहुली, प्रबळगड, कर्नाळा, लोहगड, विसापूर, सिंहगड, पुरंदर, वज्रगड आणि रोहिडा. नकाशामध्ये हे किल्ले दाखवण्याचा उद्देश या किल्ल्यांची स्थाने नेमकी कुठे आहेत ते कळावे हा आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन हे आणखी बारकाईने पाहू शकता. हे 20 किल्ले मोगलांना दिल्यानंतर महाराजांकडे राहिलेल्या किल्ल्यांची नावे थेट औरंगजेबाच्या फरमानातच आहेत. ती अशी: राजगड, तोरणा, रायगड, लिंगाणा, महाडगड म्हणजे महेंद्रगड उर्फ चांभारगड, पालीगड म्हणजे सरसगड, घोसाळा, आशेरी, पालगड इथे तळागड पाहिजे, भोरप म्हणजे सुधागड, कुवारी म्हणजे कोरीगड आणि उधेदुर्ग म्हणजे उधेवाडीचा किल्ला म्हणजेच राजमाचीचा किल्ला. आपण पाहिलेल्या दोन्ही याद्यांमधील 2-3 किल्ल्यांची नावे मूळ फारसी कागदपत्रांमध्ये थोडी वेगळी आहेत, पण त्यामुळे किल्ल्यांच्या एकूण संख्येमध्ये काहीच फरक पडत नाही.
त्यामुळे नावांच्या फरकाचा मुद्दा आपण बाजूला ठेवूयात. महाराजांच्याकडे 12 किल्ले राहिले असे जयसिंगाच्या आणि औरंगजेबाच्या पत्रांतून आपल्या समोर येते. पण प्रत्यक्षात यातील राजमाची हा किल्ला म्हणजे श्रीवर्धन आणि मनोरंजन असे दोन वेगवेगळे किल्ले आहेत. यांच्यामध्ये एक खिंड आहे. जसे पुरंदर आणि वज्रगड एका खिंडीने वेगळे झालेले आहेत, अगदी हुबेहूब तसाच प्रकार श्रीवर्धन आणि मनोरंजन या राजमाचीच्या 2 किल्ल्यांबाबत आहे. औरंगजेबाला दिलेल्या किल्ल्यांच्या यादीत जसे पुरंदर आणि वज्रगड हे 2 स्वतंत्र किल्ले म्हणून नमूद आहेत, अगदी तसेच श्रीवर्धन आणि मनोरंजन हे 2 स्वतंत्र किल्ले धरावेच लागतात. म्हणजे इथे परत महाराजांनी एक किल्ला प्रत्यक्ष यादीतील 12 किल्ल्यांपेक्षा जास्त घेतला होता. यामुळेच महाराजांच्याकडील किल्ले होतात एकूण 13. म्हणजे आपण जी मोगल आणि महाराज यांच्यात 35 किल्ल्यांची 23 आणि 12 अशी वाटणी झाली असे समजतो, ती तशी नसून प्रत्यक्षात 20 आणि 13 अशी 33 किल्ल्यांची होती. अर्थात ही महाराजांचीच हुशारी होती. महाराजांकडील 13 किल्ल्यांची नावे आणि स्थाने आपण या नकाशात पाहत आहोत. यामधील महत्वाचे किल्ले म्हणजे सर्वात उत्तरेचा आशेरीगड, राजमाचीचे 2 किल्ले, सुधागड, सरसगड, कोरीगड, रायगड, तोरणा आणि राजगड. यात पुन्हा राजगड, तोरणा आणि रायगड हे स्वराज्याच्या गाभ्यातील अत्यंत महत्वाचे किल्ले महाराजांनी स्वतःकडेच ठेवले होते. आता आपण पुरंदरच्या तहातील हे सर्व किल्ले एकाच नकाशात पाहूयात. यामध्ये औरंगजेबाला महाराजांनी दिलेले किल्ले हिरव्या रंगात, तर महाराजांकडील किल्ले भगव्या रंगात दाखविले आहेत. या नकाशातून अगदी उघड कळणारी बाब म्हणजे मोगलांना दिलेले 20 किल्ले आणि महाराजांकडील 13 किल्ले यांची झालेली सरमिसळ. म्हणजे औरंगजेबाला दिलेल्या किल्ल्यांच्या परिसरातच महाराजांकडे राहिलेले किल्ले सुद्धा आहेत. प्रबळगड ते कोहोज हे 5 किल्ले उत्तर बाजूला आहेत, पण त्यांच्या आणखी उत्तरेला महाराजांचा आशेरीगड आहेच. आता इथे आपल्याला साहजिकच हा प्रश्न पडतो की या 33 किल्ल्यांखालचा एकूण 5 लाख होनांचा प्रदेश सुद्धा पुरंदर तहानुसार विभागला गेलाच होता. यातील 4 लाख होनांचा मोगलांना तर 1 लाख होनांचा महाराजांना अशी ही वाटणी होती. मग किल्ल्यांची अशी सरमिसळ का केली गेली? वाटणीचा साधा सोपा मार्ग म्हणजे या 5 लाख होनांच्या मुलखाचा 4 लाखांचा उत्तरेचा भाग आणि त्यातील 20 किल्ले मोगलांना आणि 1 लाख होनांचा दक्षिणेचा मुलूक आणि त्यातील 13 किल्ले महाराजांना अशी वाटणी करता आली असती. ती कशी करता आली असती हे तुम्हाला या नकाशातून दिसत आहे. यामध्ये 20 किल्ले आणि 4 लाख होनांचा मुलूक मोगलांकडे दाखवलेला आहे. मोगलांकडे उत्तरेकडील भाग दाखविण्याचे कारण मोगल सल्तनत ही या भागाच्या उत्तरेला होती. त्यामुळे हा भाग सलगपणे मोगल सल्तनतीत समाविष्ट करता आला असता आणि महाराजांच्या स्वराज्याचा उर्वरित भाग दक्षिणेला असल्यामुळे दक्षिण बाजूचा मुलूक आणि किल्ले महाराजांकडे राहणे हे योग्य ठरले असते. आता ही सोपी व्यवहारिक वाटणी न करण्यामागचे कारण सांगतो. जयसिंगाला आणि महाराजांना सुद्धा तहात वाटल्या गेलेल्या किल्ल्यांमध्ये विरुद्ध पक्षाच्या किल्ल्यांजवळ आपले पण किल्ले असले पाहिजेत, म्हणजे विरोधी पक्षावर दाब, वचक आणि लक्ष ठेवणे बरे पडेल असे वाटले असणार आणि ते दोन्ही पक्षांना मान्य झालेले दिसते. पण इथे वेळ पडलीच तर स्वतःचे किल्ले लढविणे आणि शत्रूच्या ताब्यातील किल्ले हल्ले करून घेण्यात मराठे हे मोगलांपेक्षा कितीतरी पटीने कुशल होते आणि हा संपूर्ण मुलूक महाराजांचा होता. इथली रयत महाराजांच्या पाठीशी होती आणि मोगल या प्रदेशात नौखे परके होते. हा मुद्दा लक्षात घेतला तर किल्ल्यांची ही अशी सरमिसळ पद्धतीची वाटणी म्हणजे महाराजांचीच कल्पना असावी आणि त्यांनी ती पुरंदर तहात प्रत्यक्षात उतरवली होती हे मान्य करावे लागते. याला बळकटी देणारे आणखीन एक कारण आहे ते असे की 1670 साली महाराजांनी मोगलांच्या विरुद्ध युद्ध सुरू केले तेव्हा जेमतेम 5 महिन्यातच पुरंदर तहात मोगलांना दिलेले सर्व 20 किल्ले हल्ले करून सफाईदारपणे झटकन आणि स्वतःचे जास्त नुकसान न होऊ देता महाराजांनी जिंकून घेतले होते.
थोडक्यात हे मोगलांना दिलेले 20 किल्ले आपण कधीही सहजपणे काबीज करू शकतो, हा सार्थ आत्मविश्वास महाराजांना होता. आणि त्याच हेतूने स्वतः महाराजांनीच 33 किल्ल्यांची वाटणी सरमिसळ पद्धतीने केली होती. हे निश्चित कळते. कोणते किल्ले द्यायचे आणि कोणते किल्ले ठेवायचे हे ठरविण्यात महाराजांनी जयसिंगावर बेमालूमपणे अशा प्रकारे मात केली होती. पण इतक्यावरच हा किल्ल्यांचा विषय संपलेला नाही. आता मी जो सांगणार आहे त्या महाराजांच्या डावाकडे फार दुर्लक्ष झालेले आहे. याचे महत्वच कुणी लक्षात घेतलेले नाही. आपण पुरंदरच्यात आहात. ज्या किल्ल्यांची आणि मुलखाची वाटणी झाली तो मुलूख हा महाराजांनी काबीज केलेला जुना निजामशाही मुलूख होता. ही बाब अगदी पक्की लक्षात ठेवायची आहे. या मुलखातील 33 किल्ल्यांची वाटणी मोगल 20 आणि महाराज 13 अशी झाली हे आपण पाहिले. पण याच मुलखात महाराजांच्या ताब्यात हे 33 किल्ले सोडून आणखी 11 किल्ले होते. हे ऐकल्यावर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे खरे आहे. हे किल्ले कोणते आणि ते 1665 साली महाराजांच्याकडे असल्याचे पुरावे काय आहेत ते पण आता सांगणार आहेच. सोबत या 11 किल्ल्यांची स्थाने दाखवणारा नकाशा सुद्धा आहे. आणि महाराजांची अफलातून मुत्सद्देगिरी यातूनच कळेल. आधी हे 11 किल्ले कोणते आणि ते महाराजांच्या ताब्यात असल्याचे पुरावे सांगतो. नकाशामध्ये हे 11 किल्ले पिवळ्या रंगाने दाखवलेले आहेत आणि पुरंदर तहातील 33 किल्ले जे तहापूर्वी महाराजांकडेच होते ते भगव्या रंगात दाखविले आहेत. गोरखगड या किल्ल्याच्या पायथ्याला देहरी गाव आहे. यामुळे याचे नाव शिवकालीन कागदपत्रात देहरीगड असे आलेले आहे. महाराजांच्या ताब्यात असलेल्या या देहरीगडाला शके 1583 म्हणजे इसवी सन 1661 साली शाहिस्तेखानाचा सरदार बुलाखी याने वेढा घातला होता. तो वेढा महाराजांचे सरदार कावजी कोंढाळकर यांनी 400 मोगल मारून उठवला होता. गोरखगडाजवळचा भैरवगड हा बहिरवगड उर्फ सारंगा या नावाने महाराजांचे एक अधिकारी कृष्णाजी अनंत सभासद यांनी लिहिलेल्या सभासद बकरीत महाराजांच्या किल्ल्यांच्या यादीत दिलेला किल्ला असणार. इथे असणार म्हणायचे कारण असे की भैरवगड नावाचे आणखी 3 किल्ले कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आहेत. ते यात धरलेले नाहीत. तसेच भैरवगडाच्या दक्षिणेचा कोथळागड म्हणजे कोथळीगड सभासद बकरीतील यादीत आहे आणि त्याच्या दक्षिणेला असलेला भीवगड महाराजांनी अफजल खानाला मारल्यानंतर लगेचच जिंकल्याचा उल्लेख 91 कलमी बकरीत आहे. म्हणजे सिद्धगडाजवळचे गोरखगड, भैरवगड, कोथळीगड आणि भीवगड हे 4 किल्ले पुरंदर तहावेळी महाराजांच्या स्वराज्यात होते. कल्याणमधील दुर्गाडीचा किल्ला महाराजांनी 1657 सालीच कल्याण भिवंडी काबीज केली तेव्हा बांधायला सुरुवात केली होती. याच मोहिमेमध्ये महाराजांच्या सैन्याने पोर्तुगीजांच्या मुलखात घुसून तो मुलूख लुटून या मुलखाच्या उत्तरेला आशेरीगड वसविला होता. नकाशामध्ये दिसणारा आशेरीगड तो हाच. दुर्गाडी किल्ल्यापासून जवळच असलेला मलंगगड महाराजांच्या स्वराज्यात होता ही माहिती चित्रगुप्त बकरीतील महाराजांच्या किल्ल्यांच्या यादीतून कळते. दुर्गाडीपासून अगदी जवळ असल्याने हा किल्ला महाराजांनी काबीज केला असणार. घोसाळा आणि तळा हे 2 गड पुरंदर तहाच्या यादीत आहेतच, म्हणजे ते महाराजांकडेच होते. आणि जेव्हा महाराजांनी तळा आणि घोसाळा घेतले होते त्याच वेळी सूरगड जिंकला होता आणि बिरगड किल्ला म्हणजे बिरवाडीचा किल्ला नवाच बांधला होता. म्हणजेच 1665 पूर्वीच हे 2 गड सुद्धा महाराजांच्या स्वराज्यात होते. कैलासगड हा किल्ला लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या दुर्ग चौकडीच्या दक्षिणेला घनगड आणि कोरीगडाच्या रांगेत कोरीगडाजवळ आहे. हा कैलासगड सभासद बकरीतील महाराजांच्या किल्ल्यांच्या यादीत आहे आणि आत्ताच सांगितलेले 6 किल्ले पुरंदरच्या तहात आहेतच. अर्थात जवळच असलेला कैलासगड सुद्धा महाराजांच्याच ताब्यात होता. पुरंदर तहात उल्लेख आलेला 5 लाख होनांचा संपूर्ण जुना निजामशाही मुलूख महाराजांच्या स्वराज्यातील होता. त्यामुळे या मुलखातील मुरुड जवळचा सिद्धीचा जंजिरा आणि शाहिस्तेखानाने जिंकलेला चाकणचा भुईकोट वगळता बहुतेक सर्व किल्ले महाराजांच्याच ताब्यात होते. हे इथे लक्षात घेतले पाहिजे. या भागामध्ये अजून बरेच पुष्कळ अप्रसिद्ध किल्ले आहेत, पण ते आपण महाराजांच्या ताब्यातील किल्ल्यांमध्ये धरलेले नाहीत.
भोर महाड रस्त्यावरील वरंधा घाटाजवळचा मोहनगड हा महाराजांच्या ताब्यात होता. या मोहनगडाच्या व्यवस्थेसाठी महाराजांनी बाजीप्रभू देशपांडेंना लिहिलेले पत्र 1659 सालचे आहे. अर्थात 1665 साली मोहनगड महाराजांकडेच होता. शिरवळचा कोट उर्फ सुभानमंगळ हा किल्ला 1667 साली महाराजांच्या स्वराज्यात होता. कारण या साली मोरोपंत पेशव्यांनी शिरवळची मोजणी वगैरे करून सारा बांधून दिला होता. सुभानमंगळ किल्ला हा 1665 सालच्या पुरंदर तहानंतर महाराजांनी जिंकणे शक्यच नव्हते. कारण तसे केले असते तर तो पुरंदरच्या तहाचा भंग ठरला असता. याचा अर्थ 1665 साली पुरंदर तहावेळी सुभानमंगळ महाराजांच्याच स्वराज्यात होता. शिवाय 1665 ते 1667 या काळात महाराजांनी शिरवळ काबीज केल्याचा पुरावा नाही. म्हणजे 1665 पूर्वीच हा भाग शिवस्वराज्यात होता हे उघड आहे. नकाशे आणि पुराव्यांमधून आपण पुरंदर तहावेळी त्या तहात नावे आलेले 33 किल्ले सोडून आणखी कोणते 11 गड महाराजांच्या ताब्यात होते हे पाहिले. इथे एक महत्वाचा मुद्दा आपल्या लक्षात येतो, तो असा की तहावेळी महाराजांच्याकडे या भागातील एकूण 44 किल्ले होते. पण तह करताना मात्र फक्त 33 किल्ल्यांसंबंधीच झाला. आपण आताच पाहिलेल्या 11 किल्ल्यांचा उल्लेखच त्या तहात महाराजांनी येऊ दिला नाही. याला आपण महाराजांची अफलातून मुत्सद्देगिरी म्हणायचे नाही तर मग काय म्हणायचे? महाराजांनी हे कसे साध्य केले याची माहिती उपलब्ध नाही. कारण जयसिंगाच्या पत्रांमध्ये फक्त पुरंदर तहाच्या वाटाघाटी किती काळ चालल्या याचाच उल्लेख आहे. त्या वाटाघाटींचा चर्चेचा संपूर्ण सविस्तर तपशील उपलब्ध नाही. त्यामुळे ते 11 किल्ले त्याच भागातील असून सुद्धा महाराजांकडे कसे आणि का राहिले याचे उत्तर देता येत नसले तरी त्या किल्ल्यांचा तहात उल्लेखच येऊ न देणे म्हणजे ते आपल्याच ताब्यात ठेवणे ही महाराजांनी जयसिंगावर आणि पर्यायाने औरंगजेबावर केलेली मातच होती हे मात्र अगदी स्पष्ट आहे. आता यातून झाले काय तर पुरंदर तहाने कागदावर मोगलांकडे 20 किल्ले आणि महाराजांकडे 13 किल्ले असले तरी प्रत्यक्षात मात्र मोगलांकडे 20 किल्ले आणि महाराजांकडे 13 अधिक 11 असे 24 किल्ले होते. हे वास्तव आपल्या समोर येते. महाराजांच्या 35 किल्ल्यांपैकी 23 किल्ले औरंगजेबाकडे आणि 12 किल्ले महाराजांकडे ही प्रचलित समजूत इथे साफ खोटी ठरते. महाराजांचे 65% किल्ले मोगलांनी घेतले हे बिनबुडाचे ठरते आणि प्रत्यक्षात मोगलांकडे 20 आणि महाराजांकडे 24 किल्ले असल्याने किल्ल्यांच्या संख्येच्या बाबतीत महाराजच इथे वरचढ ठरतात. आणि यात पुन्हा महाराजांचा दुसरा एक डाव आहेच आणि त्यात महाराजांची करोडो रुपयांची आणखी एक यशस्वी चाल किंवा मेख दडलेली आहे. अत्यंत मोलाची असून सुद्धा आजवर साफ दुर्लक्षित केली गेलेली ती मेख आहे त्या निजामशाही मुलखाच्या उत्पन्नाची. आणि ती अशी आहे. पुरंदरच्या तहात ज्या जुन्या निजामशाही मुलखाची वाटणी झाली तो प्रदेश एकूण 5 लाख होन वार्षिक उत्पन्नाचा होता हे आपण आधी पाहिलेलेच आहे. औरंगजेबाने आदिलशहाला हरवून हा मुलूक 1657 सालीच त्याच्या मोगल सल्तनतीमध्ये समाविष्ट केला होता. यामुळे आता औरंगजेबाचा झालेला तो मुलूक 1657 ते 1665 अशी 8 वर्षे महाराजांच्या ताब्यात होता. या 8 वर्षात महाराजांना या मुलखातून वार्षिक 5 लाख होनाप्रमाणे 40 लाख होन म्हणजे 2 कोटी रुपये उत्पन्न मिळाले होते. म्हणजे हे 40 लाख होन औरंगजेबाला मिळण्याऐवजी थेट महाराजांच्या स्वराज्याच्या खजिन्यात जमा झाले होते. या फार मोठ्या रकमेचा कसलाही उल्लेख पुरंदरच्या तहात महाराजांनी येऊच दिला नव्हता. हीच ती महाराजांची अंधारात राहिलेली यशस्वी चाल. 11 जादा किल्ल्यांसह तब्बल 40 लाख होनांची रक्कम तहातून बाजूला ठेवण्याची म्हणजे वगळण्याची म्हणजे गायबच करण्याची ही महाराजांची अफलातून यशस्वी अशी चाल होती. आणि हे सर्व महाराजांनी जयसिंगाला मान्य करायला लावणे हे जयसिंगाच्या आजवर गाजावाजा केल्या गेलेल्या मुत्सद्देगिरीचा बुरखा फाडायला पुरेसे आहे. पण इतक्यावरच हा प्रकार संपलेला नाही.
पुरंदर तहावेळी महाराजांच्या संपूर्ण स्वराज्याचा मुलूक आणि त्यातील किल्ल्यांची एकूण संख्या आपण पुढे पाहणार आहोत. आणि तो प्रकार तर फारच विलक्षण आणि धक्कादायक आहे. यात आणखी भर म्हणजे महाराजांनी जयसिंगाला पुरंदर तहानुसार 1 रुपया सुद्धा दिला नव्हता. औरंगजेबाला द्यायची फार मोठी रक्कम टांगून ठेवून उलट त्याच्याकडूनच मोठी रक्कम काढून घेतल्याचा प्रकार तर आश्चर्याने थक्क करायला लावणारा असा आहे. महाराजांचा तो पुरंदर तहाला जबरदस्त कोलदांडा लावणारा डाव यानंतर येणाऱ्या चौथ्या भागात सविस्तरपणे सादर होईल. मित्रांनो, पुरंदर तहाच्या डी कोडिंगचा हा तिसरा भाग तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये जरूर सांगा. तुमच्या मित्रांना आणि परिचितांना या व्हिडिओची लिंक न चुकता शेअर करा. व्हिडिओ लाईक करा. तसेच नव्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तत्काळ मिळण्यासाठी तुम्ही अजून आपले हे मराठेशाही प्रवीण भोसले यूट्यूब चॅनल अजून सबस्क्राईब केले नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयाच पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत जय शिवराय, जय महाराष्ट्र धर्म.